बोईंग संघ बॅट्समॅन पाठवून द्यायचे बोईंग संघ आणि 12वा खेळाडू ही कॉमेंट्री बॉक्स पाशी पाठवायचा आहे. आणि या ठिकाणी मैदानामध्ये शिवतेज तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवम चव्हाण पाटील यांचं आगमन होते. या ठिकाणी मैदानामध्ये कमिटी तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कदाचित विक्रम चव्हाण त्यांना घेऊन आलेत. कुठे विक्रम? समोरच्या दिशेनं पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातो. या ठिकाणी 6 धावा. फलंदाजीच्या मार्गवरती फलंदाज आहे तो सचिन मोहिते. पहिला चेंडू विशाल शिंदेचा ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू. पाठीमागच्या मॅच मध्ये बोपेगाव संघाने उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. पुन्हा एकदा आता मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षण परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 7 बिनबाद 7. विशाल शिंदे वैयक्तिक पुढचा चेंडू विशाल शिंदेचा. उत्कृष्ट असा अपील या ठिकाणी केलं जात आहे. पंच या ठिकाणी पंचांनी कळवलं जातं. या ठिकाणी अवांतर चेंडू अवांतर धाव. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 8. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी विशाल शिंदे याचं उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन. या ठिकाणी पहिला चेंडू नक्कीच ओव्हर पिच स्वरूपाचा पडला होता. त्यानंतरचे चेंडू अतिशय सुरेख असे हाताळले आहेत. विशाल शिंदे मॅन फ्रॉम बोपेगाव. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने या ठिकाणी चेंडू मागे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. नक्कीच बोपेगाव संघानं पाठीमागच्या सामन्यामध्ये आपल्या क्षेत्ररक्षणानं प्रभावित केलं होतं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं जातं या संघामार्फत. पाचवा चेंडू प्रगतीपथावरती पहिल्या षटकातील विशाल शिंदे गोलंदाजीच्या मार्गवरती. आता मात्र स्ट्राईकला खेळेल तो निखिल शेडगे पाठीमागच्या सामन्यातील हिरो ज्यानं आपल्या फलंदाजीनं प्रेक्षकांना वेड लावलं. लांब बलचक असे 5 षटकार खेळले तो निखिल शेडगे. पंचा ऋषी लष्कर कळवतील आपणास 6 धावा. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते ती 15 बिनबाद 15. शेवटचा चेंडू. बोईंग संघाला विनंती आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स पाशी पाठवायचा आहे. पुढचा चेंडू विशाल. शेवटचा चेंडू. काय कॅच घेतला जातो या ठिकाणी. उत्कृष्ट असा झेल. मला वाटतं स्पर्धेमधील सर्वोत्तम झेल होता या ठिकाणी. प्रथमेश
उत्कृष्ट असा अंदाज घेतला त्या ठिकाणी चेंडूचा आणि एका हातामध्ये चेंडूला कॅरी केलं प्रथमेशनं. अफलातून असा झेल. नक्कीच या झेलचं उत्कृष्ट झेलच्या यादीमध्ये नामांकन केलं जाईल. उत्कृष्ट असा झेल अफलातून. व्हॉट अ एफर्ट यार. सूरज जाधव आता मात्र गोलंदाजीची मार करते. वैयक्तिक पहिला आणि संघासाठीचं दुसरं षटक घेऊन आलाय तो सूरज जाधव. धाव फलकावरती धाव आहे तो. एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 15. दुसरं षटक प्रगतीपथावरती. उत्कृष्ट असा झेल. कमालीचा झेल. नक्कीच ह्याची रील्स युट्यूबला मिळेल. पंच सामना चालू ठेवायचा आहे. स्पीडअप घ्यायचा आहे. सूरज जाधव वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. नक्कीच मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील बोपेगाव संघानं आपल्या क्षेत्ररक्षणानं प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. याही सामन्यामध्ये पाठीमागच्या चेंडूवरती आपण अफलातून झेल बघितला प्रथमेशचा. या चेंडूवरती आता क्षेत्ररक्षण बघितलं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाची बाजू खमकी आहे बोपेगावची. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडूला फटकवलाय. त्याच्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावेवर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 18. 1 बाद 18. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन सूरज जाधव. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात. त्या अफलातून झेलनं झालं काय तर पाठीमागच्या सामन्यातील हिरो निखिल शेडगे तंबूच्या आसऱ्याला बसलाय. त्या एका झेलमुळे भरपूर अशा धावा कमी झाल्यात. पुन्हा एकदा सोमनाथ बल्लाळ प्ले अँड मिस. व्हॉट अ बॉलिंग यार. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सूरज जाधव. डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन बोपेगाव संघाचं. उत्कृष्ट असं त्या ठिकाणी बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षण झालं होतं का चांगलं तर झालं होतं. एकच धाव आत्ताची. एका धावेवर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 19. 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 चेंडू झाले. सॉरी वैयक्तिक दुसरं आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतो सूरज जाधव. आता क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये दिसत केतन हरकर. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तितकाच उत्कृष्ट होतो. त्याच्यावरती बॅकअप ही तितक्याच उत्तम दर्जाचं होतं. 1 धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 20. 1 बाद 20. सोमनाथ बल्लाळ. शेवटचा चेंडू सूरज जाधवच्या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 20 धावा धावफलकावरती. 1 बाद 20. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. उत्कृष्ट असा फटका. याच्यावरती किती धावा मिळत आहेत. पंचकळातील 4 धावा. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 24.
पुढचा चेंडू सूरज. 2 दिवसापूर्वी विवाह बंधनात अडकला तो सूरज आज पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. असाच एक खेळाडू आमचा मित्र तेजस शिंदे लग्ना दिवशी चालता मॅच खेळाय. कुठे गेला तेजस शिंदे आणि हा सूरज. हाही शिंदेच सॉरी जाधव. उत्कृष्ट असा चेंडू. 1 बाउन्स. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सूरज जाधव. पुन्हा एकदा उत्कृष्टाचा चेंडू. जिथं 1 होती तिथं 2 धावा गेल्या. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 26. सूरज जाधव. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी चालू आहे बोपेगाव संघाचं. क्षेत्ररक्षण उत्तमच रित्या चालू आहे, परंतु पाठीमागच्या चेंडूमध्ये थ्रोची गरज होती का तर नव्हती. 1 धाव एक्स्ट्राची गेली. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाठीमागचा झेल आणि हा झेल तितकाच तोला मोलाचा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी प्रथमेश शिंदे याच्या मार्फत. वॉटर फिल्डिंग यार. आता मात्र उत्कृष्ट झेल. सूरज जाधव. उत्कृष्ट असा निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्या होती ती 26. 2 बाद 26. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सूरज जाधवचं. यानंतर होणारा सामना ओझरडे विरुद्ध पावडा. 2 तुल्यबळ संघातील लढत. एका बाजूला शेर तर दुसऱ्या बाजूला बब्बर शेर. पावडा विरुद्ध ओझरडे. टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा स्वतः सूरज चेंडूच्या हाताखाली. झेल नाही सुटणार. बोपेगाव टीमच्या हातून झेल नाही सुटणार. क्षेत्ररक्षणामध्ये तुल्यबळ असणारा संघ बोपेगाव. षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे तो 26. 3 बाद 26. तब्बल 2 विकेट घेतल्यात सूरज जाधवनं. 2 दिवसापूर्वी त्याचं लग्न झालं. तो विवाह बंधनात अडकला तरी फुल एनर्जी आहे अजूनही. हे महत्वाचं आहे. असं द्या मी होणार आहे. टीम मीटिंग नाही. बोपेगाव संघ विनंती आपणास. केतन विशाल विनंती आपणास कोणतीही टीम मीटिंग या ठिकाणी करायची नाही. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. आणि आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती सचिन जाधव. 26 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर ना. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन बोपेगाव संघामार्फत. ओझरडे संघ निखिल तांगडे आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. सचिन जाधव वैयक्तिक पहिला आणि संघासाठीचं 4थं षटक घेऊन आलाय तो सचिन जाधव. उत्कृष्ट असा फटकावलेला चेंडू त्या ठिकाणी बल्ला सर. पहिल्यांदा काहीतरी गचाळ पाहायला मिळालं बोपेगाव संघाकडून. 4 धावा. पहिल्यांदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी चूक दिसली बोपेगाव संघाच्या. धावफलकावरती धावा लागते 33. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण.
पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. पुन्हा एकदा एक असं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड रिजन मध्ये त्या ठिकाणी एका धावेवर धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते ती 31. पुढचा चेंडू सचिन जाधव सामना करतील. बल्ला नामी कफी उत्कृष्ट असा फटका स्टोर लेगच्या डोक्यावरून फेकून दिला चेंडूला. लांब लचक षटकार. याचसाठी हा खेळाडू ओळखला जातो. या 6 धावावर धाव संख्येमध्ये होते ती 37. 6ची भर आणि धाव संख्या होती ती 37. 3/7 7च्या पुढे 3 आणि तेजस शिंदे बसलाय. मला ते मगाशी आठवलं होतं. तेजस शिंदे लग्ना दिवशी सामना खेळणारा खेळाडू. क्रिकेटवरचं प्रेम काय असतं हे त्याने दाखवून दिलं. परत पाठीमागच्या योजना हाताळली तो सूरज जाधव. लग्न झालं 2 दिवस. मैदान पुन्हा एकदा बल्लाळ सर सेट ऑन फायर. सोमनाथ बल्लाळ प्रिन्स पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे आमचे मित्र सोमनाथ बल्लाळ सेट ऑन फायर. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 43. चेंडू झाले. चार चेंडू झाले. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धाव फलकावरती 43 धावा आहेत. ओदरडे संघ चेंडू टाकायचा तिथला. आणि ओझरडे आणि बावडा शैलेश पवार कर्णधार पाठवायचा आहे. हे 2 चेंडू झाल्यानंतर आपल्या नाणेफेक केली जाईल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती 44. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती सचिन जाधव. पुन्हा एकदा चेंडू खाली त्या ठिकाणी विशाल शिंदे यांनी हा झेल गॅदर केलेला आहे. उत्कृष्ट असा झेल. आणि बावडा संघ आणि ओदरडे संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं नाणेफेकीसाठी. शैलेश पवार, निखिल तांगडे, अक्षय शिळीमकर नाणेफेकीसाठी यायचंय. आता यानंतर होणार बोपेगाव संघासमोर 45 धावांचे लक्ष. 4 षटकांमध्ये 45 धावा. चला टॉस साठी बावडा संघाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि अक्षय शिळीमकर ही उपस्थित आहेत. ओझरडे संघाचे कर्णधार गजानन मोरे आपणास विनंती आहे नाणेफेक करून घ्यायची त्वरित. आणि दोन संघाला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नाणेफेक केली जाते या ठिकाणी. बावडा संघाचे कर्णधार आणि ओझरडे संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधार या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उपस्थित आहेत नाणेफेकीसाठी. नाणेफेक केली जाते गजानन मोरे आणि आमचे मित्र मौसिम मोकाशी यांच्या मार्फत. ओझरडे टॉच विन. निर्णय कळवायचा लगेच. अक्षय लगेच निर्णय कळवायचा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं भूम संघ. आता मात्र वकील साहेब कोण टाकतो गोलंदाजीच्या मार्कवरती आहे तो सुमित पवार. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे तो सुमित. आणि स्ट्राईकला खेळतोय तो केतन. सुमित पवार गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं संघासाठीचं पहिलं षटक घेऊन आलाय तो सुमित पवार.
सामना करेल केतन. उत्कृष्ट असा फटकवलेला चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये. पंच कळवतील या 4 धावा. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती 4च. पहिलाच चौकार आहे. 45 टू विन. अजूनही 41 धावांचं लक्ष. 23 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष बोपेगाव संघासमोर. आमचे मित्र अनिकेत कामटे कुठे आहे आपण? घसा दुखायला लागलाय आमचा. पुढचा चेंडू सुमितचा. सामना करील केतन. उत्कृष्ट असा स्क्वेअर कटचा फटका त्या ठिकाणी. बॅकवर्ड रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 6. बिनबाद 6. 22 चेंडू. पुन्हा एकदा फटकावायचा होता चेंडू. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता त्या ठिकाणी, परंतु एकच धाव डिक्लेअर स्वरूपाची. बॅकवर्ड रिजन मध्ये बॅटची कडा घेऊन धावसंख्येमध्ये 1 ची वाढ. धावसंख्या होती ती 7. माघारी परत नाही मग मॅच शो मॅच घ्यायला लागला आमची. खेळायचं आज. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. नेत्रदीपक फटका त्या ठिकाणी केतनचा. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 8. बिनबाद 8. बॉल किती झाली? 4 चेंडू झालेत. 2 चेंडू बाकी आहेत. धावफलकावरती धावा आहेत 8. पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजन मध्ये 9 धावा. धावसंख्येमध्ये बदल. धावफलक हलका ठेवण्याची गरज आहे आणि ते काम करतोय ते केतन. इक्का दुक्का से मैच बनता है. छक्के चौके से दिल जीता जाता है, लेकिन इक्का दुक्का बनाएंगे आप तो मैच जीत जाते हैं. वजरडे संघ पुन्हा एकदा समोरच्या दिशेने त्या ठिकाणी बॅक चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत स्वतः वकील साहेब. फलंदाज तंबूच्या आश्रयाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9 धावा. 1 बाद 9. आणि 2 दिवसापूर्वी विवाह बंधनात अडकलेले सूरज जाधव फलंदाजीच्या मार्कवरती. ते घालणं गरजेचं आहे. दोनच दिवस झालेत लग्नाला. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघासाठीचं दुसरं षटक घेऊन आलाय तो निखिल शेडगे. विशाल शिंदे स्ट्राइक वरती. गोलंदाजीच्या मार्क वरती निखिल शेडगे. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा अप्रतिम असा फटका, परंतु त्याच्यावरती एकच धाव. चेंडू क्षेत्ररक्षणा एक बाद 10. धावसंख्येमध्ये 1 ची भर. पुढचा चेंडू निखिलचा सुरत साठी. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटकावलेला स्क्वेअर कटचा फटका आणि 4 धावा. अप्रतिम असा फटका. या 4 धावाबरोबर धावसंख्येमध्ये 4 ची वाढ. धावसंख्या होते ती 14. 1 बाद 14.
उत्कृष्ट असा फटका, स्क्वेअर कटचा फटका. सूरज जाधव ओझरडे ओझरडे संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तरी तयारीत राहायचं ओझरडे संघ. अक्षय शिलिमकर, निखिल तांगडे आणि दुसऱ्या बाजूला असेल शुभम पवार. पॉवर ऑफ पवार, शुभम पवार कुठं आहे? बॉलिंग ओझरडे संघाचा गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि निखिल शेडगे उत्कृष्ट असा चेंडू वन बाउन्स कळवला जातो. या ठिकाणी वॉर्निंग दिली जाते अवांतर उंचीची. निखिल शेडगेला यानंतर अवांतर उंचीचा चेंडू आला तर तो नो बॉल म्हणून कळवला जाईल. उत्कृष्ट असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. निखिल शेडगे आणि भरपूर टेनिस क्रिकेटचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे तो निखिल शेडगे गोलंदाजीच्या मार्कवरती. उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो निखिल शेडगे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 14 धावा धावफलकावरती. एक फलंदाज तंबूच्या आसरी आला. महत्वाचा चेंडू समोरच्या दिशेने उत्कृष्ट असा फटकवलेला चेंडू. तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते त्या ठिकाणी. सुमितचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 16, एक बाद 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे तो 16 या आकड्यावरती. आता मात्र 12 चेंडूमध्ये 29 धावाचं लक्ष. जवळजवळ 15 धावाची सरासरी होऊ शकतात. नक्कीच या ग्राउंडवरती ह्या धावा होऊ शकतात का? तर होऊ शकतात. वकील साहेब वैयक्तिक पहिला आणि संघासाठीच तिसरं षटक घेऊन आले ते. आता मात्र 12 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष आहे ते बेपेगाव संघासमोर. पहिला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू, त्याच्यावरती एक सिंगल स्वरूपाचे एक धाव. तितकंच उत्कृष्ट असं बॅकअप त्या ठिकाणी निखिल शेडगेचं. या एका धावेबरोबर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17. अजूनही 11 चेंडूमध्ये 28 धावांचं लक्ष बेपेगाव संघासमोर. 11 चेंडू आणि 28 धावा. 2 मिनिटं थांबायचे. बावडा संघ विनंती आपणास त्वरित जायचंय. शैलेश पवार बावडा संघाला विनंती, थोडस घाई करायची आपण त्या ठिकाणी. इनफिल्डच्या आतमधून आपण चालला आहात. बावडा संघ पुढचा चेंडू. वकील साहेब पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू त्या बॅकवर्ड डिव्हिजन मध्ये डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती 18. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष. उत्कृष्ट असा फटकवलेला चेंडू त्या ठिकाणी. तितकाच उत्कृष्ट असा झेल. तंबूच्या आश्रयाला परतावं लागतं या ठिकाणी सूरज जाधव यांना. टाकीवरती बसलेले प्लेयर सोमनाथ आतमध्ये बसायचं तिथं. आता मात्र 9
9 चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष. फटकेबाजीची गरज आहे या ठिकाणी बोपेगाव संघाला. डॉक्टर सचिन फलंदाजीसाठीला डॉक्टर सचिन जाधव. उत्कृष्ट असा चेंडू पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता मात्र 8 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष. 8 चेंडू आणि 27 धावा. क्रिकेट आहे, त्यामध्ये काही घडू शकतं. उत्कृष्ट असा फटकवलेला चेंडू त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये. 4 धावा. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते ती 22 22. आता मात्र जिंकण्यासाठी बॉल किती राहिले? 7 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष. हा चेंडू महत्वाचा. ह्याच्यावरती एखादा मोठा फटका आला तर मॅचचं समीकरण नक्कीच बदलणार आहे. या ठिकाणी मोठा फटका येणं गरजेचं आहे ह्या चेंडूवरती. आणि दोन संघ हॅलो शेवटचा हॅलो उत्कृष्ट असा फटका पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने 4 धावा.